नमस्कार, आपण बघत आहोत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, आवाज जनतेचा। विद्यानिकेतन उच्च माध्यमिक विद्यालय कोळसाच्या विज्ञान शाखेचा निकाल 99.53% इतका लागला असून विशेष प्रावीण्यासह 130 विद्यार्थी उत्तीर्ण झाले। तसेच प्रथम श्रेणीमध्ये 82 विद्यार्थी उत्तीर्ण झाले। तसेच कला शाखेचा निकाल 96% इतका लागला असून विशेष प्रावीण्यासह 25 विद्यार्थी उत्तीर्ण झाले। तसेच प्रथम श्रेणीमध्ये 23 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत। विज्ञान शाखेमधून प्रथम क्रमांक रोडगे साक्षी महादू 88.17%, द्वितीय क्रमांक शिरसाट आदित्य मुकिंदा 87.50% व राठोड शीतल ज्ञानेश्वर 87.50%, तृतीय क्रमांक घोटेकर जयश्री माणिक 87.33% मिळाले आहेत। कला शाखेमधून प्रथम क्रमांक मोरे संजीवनी ज्ञानोबा 82.17% व मोरे स्वर्णमाला मोतीराम 82.17%, द्वितीय क्रमांक कबाडे अमरनाथ रामराव 81.33%, तृतीय क्रमांक कर्हाडे आदिनाथ संतोष 80.50% मिळाले आहेत। वरील सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री भास्करराव बेंगाड साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। तसेच उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले। यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री भास्करराव बेंगाड साहेब, संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीमती आनंदीबाई बेंगाड, संस्थेचे सचिव श्री अंकुशराव बेंगाड, उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य अभिषेक भैया बेंगाड, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री शिंदे, आरबी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सरकटे व्हीएस, पर्यवेक्षक कसाब पीपी, प्रकाश पाटील वटकळीकर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व पालक उपस्थित होते। धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी हिंगोलीवरून प्रतिनिधी प्रदीप वाघ पाटील, हिंगोलीकर। मी अध्यक्ष भास्कर बेंगाड, विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा, संचलित विद्यानिकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोळसा, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली। आज 12वीचा निकाल आमच्या कॉलेजचा, आमच्या कॉलेजमध्ये सायन्समध्ये 216 विद्यार्थी बसलेले होते। त्यापैकी 215 विद्यार्थी पास झाले व आर्टमध्ये 56 विद्यार्थी बसलेले होते। 50 विद्यार्थी बसलेले होते, त्यापैकी 48 विद्यार्थी पास झाले। तर सायन्सचा 99.56 हा निकाल लागलेला आहे आणि आर्टचा 96% निकाल लागलेला आहे। तर या निकालाच्या पाठीमागं आमच्या संस्थेचे सर्व कर्मचारी यांचे कष्ट, यांची मेहनत, यांची सातत्य ठेवण्याची प्रोसेस व आमचे विद्यार्थी, त्या विद्यार्थ्यांनी त्यांची मेहनत केली, आईवडिलांनी त्यांच्याकडे लक्ष दिलं व इथून घरी गेल्यानंतर घरी पण अभ्यास त्यांनी केला व रात्रीचे क्लासेस असतील, दुपारचे शाळा सुटल्यानंतरचे असतील किंवा सकाळचे असतील, सगळ्या क्लासेसला विद्यार्थी हजर राहिले। त्यानंतर व्यवस्थित असं आमच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना मार्गदर्शन केलं, टीचिंग व्यवस्थित केली। त्यामुळं या संस्थेचा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 100% निकाल लागलेला आहे। त्याबद्दल मी सर्व कर्मचारी, इंजिनिअरिंग लाईन असेल किंवा MPSC UPSC असतील तर याच्यामध्ये त्यांनी सहभाग घ्यावा आणि पुढं यश मिळवून आपलं जीवन सुशोभित करावं अशा मी संस्थेच्या वतीनं शुभेच्छा देतो। आणि संस्थेच्या मार्फत ज्या काही सुविधा या विद्यार्थ्यांसाठी, मुलीसाठी, मुलासाठी आम्ही संस्थेकडून गाडीची व्यवस्था असेल किंवा CCTV कॅमेरे असतील, ग्राउंड असेल किंवा एक्स्ट्रा पिरियड असतील, त्या सगळ्या संस्थेच्या वतीनं आम्ही सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत। आणि यापुढेही आमच्या संस्थेकडून लॉ कॉलेजची मान्यता आहे, सिनियर कॉलेज आहे, पुढे शिक्षण घेण्याची व्यवस्था या ठिकाणी ग्रामीण विभागासाठी केलेली आहे की जेणेकरून ग्रामीण विभागातल्या मुली शिकल्या पाहिजे, मुलं शिकले पाहिजे आणि त्यांची जी गरिबी आहे ती दूर झाली पाहिजे व ते अंधारातून प्रकाशाकडे गेले पाहिजे, हा संस्थेचा दृष्टिकोन आहे। आणि प्रत्येक घरी आमच्या संस्थेचा विद्यार्थी शिकून मोठा होऊन त्यांचं जीवन मान उंचावून त्यांचं घर मोठं करण्याचा प्रत्येक विद्यार्थी प्रयत्न करेल। आणि अशी संस्थेची अपेक्षा आहे की प्रत्येक घरचा व्यक्ती नोकरीला लागला पाहिजे, जेणेकरून त्या घराची डेव्हलपमेंट होईल, विकास होईल। आणि अशा दृष्टीनं संस्था काम करत आहे आणि यापुढे ही संस्था अनेक प्रकारचे युनिट, मेडिकल असेल, रिफॉर्मचे असेल, ते उपलब्ध या परिसरात होतील, जेणेकरून त्या परिसराला एक हिंगोली जिल्ह्यामध्ये छोट्याशा
कोळसा गावामध्ये सेनगाव तालुक्यामध्ये असे भाग असताना या भागामध्ये या सुविधा देऊन या परिसरातले विद्यार्थी कसे मोठे करता येतील हा उद्देश संस्थेचा असून तो पूर्ण करण्यासाठी अहोरात्र आम्ही कष्ट करू आणि जितका वेळ आम्हाला संस्थेला आमच्या आयुष्यातून देता येईल तेवढा वेळ देऊन त्याला मोठं करण्याचा आम्ही जरूर प्रयत्न करू आणि मुलांना व सर्व कर्मचाऱ्यांना व परिसरातल्या पालकांना शुभेच्छा देतो व माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी 11वीपासून या शाळेत शिकते. आज मला 12वीमध्ये 87.50% आलेले आहेत. याचं श्रेय मी माझ्या आईवडिलांना आणि पूर्ण शिक्षक वृंदांना देते. तेवढेच मी माझे 2 शब्द. हॅलो, माझं नाव साक्षी महादूर रोडके आहे. मला HSC बोर्ड एक्झाम्समध्ये 88.17% आलेले आहेत. मी याचं श्रेय माझ्या आईवडिलांना आणि माझ्या शाळेला देऊ इच्छिते. मी या शाळेमध्ये इयत्ता 8वीपासून शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव आहे विद्यानिकेतन उच्च माध्यमिक विद्यालय कोळसा. येथील सर्व शिक्षकांनी मला माझ्या पूर्ण 12वीच्या वर्षांमध्ये खूप मदत केलेली आहे. आमचे सगळे डाऊट्स क्लिअर केलेले आहेत. त्यामुळेच मी हा रिझल्ट घेऊ शकले. त्याबद्दल थँक्यू. ओम रामराव कबाडे. आज इयत्ता 12वीचा निकाल लागलेला आहे. त्यामध्ये माझा छोटा भाऊ अमरनाथ कबाडे यांनी 12वी कला आर्टमधून 81.30 गुण मिळवून त्याचा 2रा क्रमांक आलेला आहे. खरं तर त्याच्या गुणामागे सर्व आमच्या संस्थेचे तसेच आईवडिलांचे मी सर्व कष्ट समजतो आणि या संस्थेला सर्व मी पूर्ण त्याच्या कष्टाची मी गुणवत्ताची हे देतो. या संस्थेमध्ये खरं तर मी झालो, माझी बहीण झाली आणि माझा भाऊ. खरं तर आम्ही तिघं बी या स्टेजवर आमचे सत्कार झालेले. 10वी 12वी माझासुद्धा या स्टेजवर सत्कार झालेला आहे. माझ्या छोट्या भावाचासुद्धा या सत्कार या स्टेजवर झालेला आहे. याचा मला खूप अभिनंदन. या संस्थेमध्ये खरं तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घेण्याची हेच नव्हती, तर साहेबांनी संस्था आपली छोट्या वृक्षाचं वटवृक्षात रूपांतर करून आम्हाला या शिक्षणाची संधी दिलेली आहे. खरं तर 4 गाड्या म्हणजे ही संस्था केवढी मानावी याचा तर कुणाला अंदाजच नाही. इथं 10वी 12वी असे नाव सांगता येत नाहीत एवढे कॉलेज येतं. सरांनी आम्हाला सर्व शिक्षण एका इमारतीखाली करून दिलेले आहे. आता खरं तर मीच इथे 12वीच्या नंतर इंजिनिअरिंगला गेलो तर माझा सध्या डिप्लोमा क्लिअर झालेला आहे. तर मला 3.5 लाख रुपये पर इयर पॅकेज मिळालेले. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवितो आणि जय. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.